मध्ये मिस्टर प्रमोद शेडगे सरांकडे धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज पाटील. अप्रतिम आपण आवाज ऐकला तर बहाडोली गावातील सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला आपण पाहतोय घुटनाट एक तमाशात एक स्ट्रोक येईल का, मात्र यस इट इज अ बिग सिक्स, मॅग्निफिसंट शॉट. चेतन पाटील इज ऑन फायर. विनोद प्रजापती त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्या रिदम मध्ये आहे सुपर आरके इलेक्ट्रॉनिक व्हॅल्यू चे प्रोप्रायटर आहेत आणि ज्या अनुषंगाने मात्र जर आपण पाहिला तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं जातं. विश्वास घरत पहिल्या 2 चेंडूवर खणखर फटके आपल्याला पाहायला मिळतात. ही ताकद आहे या फलंदाजाची. कालच्या दिवसामध्ये 13 जानेवारीचा दिवस त्याच्या स्मरणात राहील 2020चा, कारण 6 चेंडूवर 7 षटकार. एक दिवसीय सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल डॅन वेन मंग नेदरलँड संघाचा गोलंदाज हर्षल गिब्स तुटून पडले होते 6 चेंडूवर 6. यावेळेला ऑफ साइडला कव्हरच्या वरून मात्र क्लास फटका पाहायला मिळतो. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग. ह्यूज सिक्स. या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू डिझाईन. तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख मॅग्निफिसंट शॉट. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोडतो विकेटचा मारा करण्यासाठी विश्वास घरत. यावेळेला ऑफ साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय 4 धावां करता. नाईस बॅटिंग चेतन पाटील, मॅन फ्रॉम सरपाडा. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजीचा नजर आपल्याला पाहायला मिळतोय. मधुकर पाटील गुरुजी आजोबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने ते बक्षीस लावतायत. अमित पाटील हे नातू आहेत आणि 1001 रुपये त्यांनी मात्र मंडळाला आर्थिक सहाय्य केलेलं आहे. मधुकरजी गुरुजी यांच्याकडून 1001 रुपये मंडळाला आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आपलं सहकार्य असंच लाभो. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफसाईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र फक्त दिशा दिली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 27 धावा तब्बल. सुपर बॅटिंग. विशाल पाटील यांनी दाखवलं की माझं क्रिकेटवर किती प्रेम आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून मात्र तो खेळला होता स्ट्रोक. 1 नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा मात्र तो स्ट्रोक पाहता येईल. तर विनोद प्रजापती जे आरके इलेक्ट्रिक विनोद प्रजापती वाली यांच्याकडून जर 6 षटकार आले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. यावेळेला मात्र अप्रतिम सुरेख पद्धतीने इंटू द गॅप मध्ये क्लास फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल 4 धावां करता. सौंदर्यपूर्ण फटका ज्याला म्हटलं जातं आणि तब्बल 3 चेंडूवर 3 षटकार 3 चेंडूवर 3 चौकार. क्या बात आहे चेतन पाटील. व्हॉट बॅटिंग, व्हॉट टॅलेंट. आणि कमालीचं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 31 रन. विहान सुपर किंग्स बहाडोली संघ यावेळेला मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 31 रन 31 धावा जतीन किनी आम्हाला दर्शवत असताना मध्ये मध्ये स्टॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम जेवणाची व्यवस्था काही स्टॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते स्टॉल या ठिकाणी निधी वडापाव सेंटर भामटपाडा मनोज किनी यांचं स्टॉल आहे. कुलस्वामिनी बचत गट चांदीप, जीवदानी बचत गट शिरसाड नाका, रश्मी मात्रे, सद्गुरु कृपा नवसई, संजय कोडू वडापाव सेंटर, गारवा हॉटेल चांदीप, अनंत दामोदर पाटील, साई कृपा बचत गट शिवनसई, श्रेयस किराणा स्टोर भोईपाडा, अवनी चायनीज सेंटर पारगाव अशा पद्धतीने आपण पाहतोय ही स्टॉल आणि त्या स्टॉल मालकांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद.
तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 31 धावा तब्बल फलकावर. दुसरं षटक राजेश घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं संदेश मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यष्टच्या वरून चेंडू निघून जातोय. हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. चेतन पाटील कमालीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालंय. सुपर बॅटिंग चेतन पाटील. खुश असतील ते कल्पेश कडू त्यांच्या संघाचे संघ मालक. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा एकंदरीत चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. संदेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी करताना. अग्री प्रीमियर लीग 2020 हे शानदार आयोजन नियोजन आशिष मात्र काहीतरी कान मंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांना घेऊन चालणारे आहेत कर्णधार. असे कित्येक कर्णधार आपण पाहतोय. गुरुवारपासून नवीन चेहरे नवीन संघ नवीन संघ मालक या स्पर्धेला पाहायला मिळतील. अप्रतिम सुरेख मॅग्निफिसंट डिलिव्हरी राजेश घरत परिपूर्ण. मात्र त्या पहिल्या षटकांची भरपाई मात्र सेकंड ओव्हर मध्ये या ठिकाणी करतायत. ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारची गोलंदाजी 3 चेंडू लगातार बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग. गोलंदाजी मार्कवर राजेश घरत चौथा चेंडू घेऊन येईल. ऑन साइडला संदेश फ्लिक करतायत. तत्पूर्वी मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा चेंडू निघून जातोय. 4 धावन करता APL चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 35 रन 35 धावा. धावसंख्या 35 35 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुपर बॉलिंग. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. विश्वास घरत यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला जातोय आणि अखेरकार सफलता प्राप्त करतोय तो राजेश घरत हा गोलंदाज. गुड बॉलिंग. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आता मात्र पाहायला मिळतंय. आई सप्तशृंगी सरपाडा प्रशांत पाटील यांचा संघ एका साईडला पाहायला मिळतोय तर एका साईडला कल्पेश कुडू यांचा संघ आपण पाहू शकाल. दोन्ही संघांमध्ये संघर्ष अस्तित्वाची लढाई चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. या ऐकूया आपण तत्पूर्वी डिस्क जॉकीला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 35 रन 35 धावा. राजेश घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग जरूर झालाय. एक धाव वर्जित केली जाते. एकच धाव समाधान व्यक्त करावं लागेल. एकीने स्वतः स्ट्राईक एंडकडे येईल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा 36 रन 2 षटकांचा खेळ झालाय. गुड बॉलिंग. कौतुक करेन राजेश घरत या गोलंदाजाचं. टिचून गोलंदाजी केली. भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे मात्र गोलंदाजाचं आद्य कर्तव्य. आणि ते मात्र आशिष या कर्णधाराला त्याने विश्वास दाखवला की तुम्ही जो विश्वास ठेवला होता तो मात्र विश्वास मी सार्थ ठरवला गेलाय. तर 2 षटक आणि 36 धावा या फलकावर यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. 2 संघांमध्ये सारा 11 उमरोळी वर्सेस चामुंडा वॉरियर्स दुकटन. दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन सबमिट करा फिलअप करून आणि टॉस साठी रेडी राहायचं. या 5 षटकानंतर 2 षटकांचा खेळ आणि धावसंख्या 36 रन 36 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान आपण पाहू शकाल. एक सपाटीकरण मैदान आणि या मैदानासाठी अफाट मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 36 रन 36 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो. मोहित मडवी याला मात्र पुढे आणला जातो. प्रमोट केला जातो गोलंदाजीच्या माध्यमातून. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. 38 सर्कल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बंधन आहे. बंधन होतं 2 षटकांमध्ये.
यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू मात्र या ठिकाणी व्यवस्थित गॅदर केला जात नाहीये. बिरवाडी संघातून मात्र बिलॉंग करत असताना रामू या ठिकाणी चांगली फिटनेस घेत आपल्याला पाहायला मिळतात आणि धावांची गती 36 धावा. तर आजच्याच पुण्यनगरी स्टेटमेंट मध्ये मात्र पेपरामध्ये स्टेटमेंट दिली गेली की प्रवीण तांबे 48 वय वर्ष आहे, कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून त्यांची 20 लाखाला बोली झाली होती, परंतु त्यांनी मात्र बाहेरच्या लीग खेळल्या आणि त्यासाठी मात्र त्यांना कदाचित बंदी आणली जाईल या IPL मध्ये. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला सुरेख करारा प्रहार पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल तेवढं चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकदा वर्जित करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 रन, 37 धावा या फलकावर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा चेंडू पडेल, पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आदरणीय सन्माननीय कैलाजी पाटील यांच्याकडून एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडून मंडळाला 2100 2100 रुपयांचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतात. धन्यवाद कैलाजी पाटील साहेब. बिलालपाडावरून खास करून या स्पर्धेला ते अमूल्य वेळ देतात. अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून याला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातो, एकदा वर्जित केली जाते, एक धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर ती 42 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 30 धावा तब्बल आल्या होत्या, 31 धावा आल्या होत्या आणि तदनंतर जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 1 गडी बाद. हा ट्रम्प कार्ड गोलंदाज राजेश घरतने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, शिवसेना संघातून बिलॉंग करतो. यावेळेला करण्याचा प्रयत्न प्लेइंग आहे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, फसला जाईल का, मात्र यावेळेला काय घडलं जात आहे. आशिष पाटील त्या ठिकाणी अपेक्षा नव्हती, परंतु आता वादळ कदाचित यावेळेला घोंगावताना पाहायला मिळेल का पाहायचं आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावून 44 धावा. कॅचेस विन द मॅचेस. कोणताही क्षेत्ररक्षक हा मात्र जाणून बुजून सोडत नसतो, परंतु कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता खूप महत्वपूर्ण असते. तुमची आय साइड परफेक्ट येणं खूप गरजेची गोष्ट. त्या चेंडूवर आलेले होते, परंतु उंझळ चांगली नव्हती आणि तो चेंडू मात्र खाली सुटला जातोय, खाली राहतोय, कॅच ड्रॉप होतोय. हलक्याशा हाताने आता मात्र चेतन पाटील याला माहिती आहे एक जीवनदान तर जरूर मिळालंय. आपण फक्त आता सेन्सिबल क्रिकेट खेळावं, कारण येणारे चेंडू 12 आहेत, त्यामध्ये आपल्याला गुणवत्ता सादर करावी लागेल. आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 45 रन, 3 षटकांचा एकंदरीत 15 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. मोहित मडवी असं सुद्धा कौतुक करेन. त्या मोहित मडवीने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की 9 धावांचं षटक हाताळलं, थांबून ठेवलं, थोपवून ठेवलं. ते फलंदाजाला मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले गेले नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत रणनीती चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. 3 षटक 45 धावा या फलकावर पाहायला मिळतात. दुसरा कॉल असेल सारा 11 उमरोळी वर्सेस चामुंडा वॉरियर्स दुकटन, दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जेव्हा जेव्हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये झेल सोडला इशांत शर्माने, तेव्हा मात्र इशांत शर्माने झेल सोडला आणि शतक झळकावलं. इंग्लंड संघाचा बेताज बादशाह, ज्याने 10,000 धावा करणारा पहिला खेळाडू इंग्लंड संघातून अलिस्टर कुक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. 2011 मध्ये ते मात्र द्वितीय शतक कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलं. दुसरा फलंदाज ठरला गेला ब्रँडन मॅक्युलम, सर्वाधिक कन्झिक्युटिव्ह 100 सामने खेळणारा एकमेव असा पूर्ण वर्ल्ड मध्ये खेळाडू जर कोण असेल तर ब्रँडन मॅक्युलम न्यूझीलंड संघाचा. त्याने इशांत शर्माने झेल सोडला, 200 धावा फलकावर लगावल्या कसोटी क्रिकेटमध्ये. आणि तिसरा फलंदाज कोण तर ज्याचं नाव घेतलं जातं, एक गोलंदाज म्हणून आला होता ऑस्ट्रेलियन संघाचा, ऑसी संघाचा मायकल क्लार्क, याने मात्र इशांत शर्माने झेल सोडला आणि 200 धावा फलकावर लगावल्या गेल्या. अशा प्रकारचं उदाहरण पाहायला मिळतं. ब्रिजेश मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. राम गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या समोर प्रकाशजी पाटील साहेब पाहायला मिळतात. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला होता चेतन पाटील, आता मात्र थोडंसं या वेळेला पाहायला मिळतात, चाचपडतायत, मोमेंटम मिळत नाहीये. आशिष पाटील प्रत्येक वेळेला मात्र या ठिकाणी दर्शवत आहेत, थोडेसे नाराज जरूर असतील. पाहायचं आहे राजेश घरत मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आतापर्यंत थांबवलंय. धावसंख्या 45 धावा. रिहान सुपर किंग्स बहाडोली
हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. जेव्हा जेव्हा षटकार येईल तेव्हा तेव्हा पश्चाताप सोसावा लागेल. आता मात्र या ठिकाणी षटकार येत असताना संघाची धावसंख्या तब्बल 51 रन, सांघिक 51 धावा. या ऐकूया डीजेला. तर 41 धावा या फलकावर तब्बल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट राजेश घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला आपण पाहतोय पंचांकडे दाद. यस, मिसिंग द लाईन. फलंदाज यावेळेला मात्र क्लीन प्लंब आपल्याला पाहायला मिळतो. ऍब्सोल्युटली प्लंब. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहू शकाल. हाऊ इज दॅट. जरूर या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केली. पंचांनी दाद उचलली आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 51 रन, 51 धावा या फलकावर. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 षटक, 3 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र थँक्यू सांगितलं असेल आशिष पाटीलने. आणि ते दर्शवतायत, थंब करतायत. याचाच अर्थ आपण पाहतोय धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 51, 51 धावा या फलकावर. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. तर 51 रन, 51 धावा, 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 51 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. राजेश घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अचूक टप्प्यावर भेदक मारा या सामन्यामध्ये करतायत राजेश घरत. गुड बॉलिंग. यावेळेला यॉर्कर चेंडू होता. यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एकच धावेवर धनेश चौधरीला मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागेल. मॅन फ्रॉम कोपर. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकेरीने धावसंख्या 52 धावा, 52 रन, लॉस ऑफ 2 विकेट. धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक नव्हता. खूपच बाहेर असल्या कारणानं आउटसाइड द ऑफ स्टंप आदित्य राऊत या ठिकाणी वळत आहेत. वाईटचा इशारा करताना धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावा, 53 रन ऑन द बोर्ड लागले जातात. अचानक चेंडूने उसळी घेतली होती. प्रवीण पाटील जबरदस्त आक्रमक विस्फोटक फलंदाज, मॅन फ्रॉम पारगाव. यावेळेला करण्याचा प्रयत्न आणि जसा उल्लेख केला विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू मिळाला. आखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. सरळ चेंडूला भिरकावून दिला. बाउंड्री लाईनच्या वरून फेकून दिलाय. 6 धावन करता. नाईस शॉट. 6 धावा येतात. धावसंख्या 59, 59 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 59 धावा या फलकावर पाहायला मिळतात. काहीतरी कानमंत्र देत असताना मिस्टर तुषार चांगल्या प्रकारचा आतापर्यंत आपण पाहतो. कारण एखाद्या गोलंदाजाला दिलासा देणं खूप गरजेची गोष्ट आहे. आतापर्यंत प्रवीण पाटील आपण पाहू शकाल. यावेळेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, परंतु धावा कोणत्याही पद्धतीने होत, कुठूनही होत आणि बाईच्या स्वरूपात यावेळेला आदित्य राऊत दर्शवत असताना पंचांच्या भूमिकेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. लॉंग स्टॉप रिझनला 4 धावा येतात आणि संघ यावेळेला आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 63 रन. 63 धावा, 4 षटकांचा खेळ झालाय आणि 63 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आपण पाहतोय कमिटी कार्यकारिणी सदस्य मंडळ पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील चांदीप अध्यक्ष आहेत. देवानंद वजे धुक्टन उपाध्यक्ष. दरवर्षीप्रमाणे 3रं वर्ष ते उपाध्यक्ष पद आतापर्यंत भूषवत आहेत. अप्रतिम चांगल्या प्रकारचं यावेळेला आपण पाहतो व्यक्तिमत्व. गौरव किनी शिरसाड भामटपाडा उपाध्यक्ष, रोहित किनी भामटपाडा सचिव, संजय घरत शिवनसाई खजिनदार, योगेश तरे टेंबोडे खजिनदार, किशोर वजे साखरे सल्लागार, तदनंतर प्रकाश पाटील शिवनसाई सल्लागार, धनंजय पाटील नवसाई सल्लागार, नरसिंह पाटील खानवडे सल्लागार, प्रशांत पाटील सरपाडा सल्लागार, कल्पेश कुडू बहाडोली सदस्य, भालचंद्र पाटील मामा धुक्टन सदस्य, विशाल पाटील सरपाडा सदस्य, रुपेश पाटील साखरे सदस्य, मनोज पाटील बहाडोली, भावेश पाटील नवसाई, अमित पाटील कोपर, योगेश पाटील नवसाई, अनिकेत पाटील चांदीप, मनोज गरत खानिवडे, निलेश वजे धुक्टन, रुपेश पाटील माकणे, राकेश कुडू सफाळे, समीर गरत पारगाव, संदेश पाटील सोनावे, निलेश गरत पारगाव, वैभव पाटील टेंबोडे, स्वप्नील पाटील बिरवाडी, प्रफुल्ल पाटील
उमरोळी, त्यानंतर विकी प्रभाकर पाटील सदस्य उमरोळी, या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ब्रिजेश मडवी या ठिकाणी उपस्थित झाले चांदीप आणि त्यांनी सातत्याने 1000 रुपये मंडळाला अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केलंय, यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. तर धावांची गती झाली 4 षटक आणि 63 धावा या फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना रिहान सुपर किंग्स बहाडोली. व्यासपीठावर अशोकजी जाधव, थळ्याचा पाडा आणि तसेच मोहन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी आणि यावेळेला पाहायचं आहे शेवटच्या मोमेंटला राकेश या ठिकाणी मात्र परिपूर्ण हतबल होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 64 रन 64 धावा या फलकावर. सारा 11 उमरोळी वर्सेस आपल्याला संघ सामना पाहायला मिळणार आहे. 2 संघांमध्ये चामुंडा वॉरियर्स दुकटन, आदरणीय सन्माननीय मधुकर भीमाजी पाटील 1000 रुपये, कैलासजी पाटील बिलालपाडा 2100 रुपये, त्यानंतर राजाराम किनी खराटतारा 1000 रुपये. या तिन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. यावेळेला मात्र दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही फलंदाज. सुखरूप आणि नोचा इशारा यावेळेला आपण पाहू शकाल. नोचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2+1 3 धावा आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर फ्रीडचा सिग्नल या ठिकाणी दिला जातोय. 3 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय 67. पुन्हा एकदा गोलंदाज फ्री हिटचा सिग्नल. या चेंडूवर मात्र प्रवीण पाटील कसेही खेळू शकतील असं दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र वळतोय. तुषार पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 69. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहतोय 69. 69 धावा. यावेळेला आपण पाहतो मिसिंग द लाईन. सुरेख, ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. फलंदाज यावेळेला पूर्णपणे बीट होतोय. स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी मात्र पाहायला मिळाल्या आणि यष्ट्यांच्या वेध घेत या ठिकाणी फलंदाज क्लीन बॉलच्या माध्यमातून बॅक टू द डग आउट. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 69. 69 धावा या फलकावर. रियान सुपर किंग्स बहाडोली या संघाची स्थिती पाहायला मिळते. पहा, पहिल्या षटकामध्ये 31 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की 100चा आकडा क्रॉस केला जाईल. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. कोणताही संघ महान नसतो, कोणताही खेळाडू महान नसतो. जेव्हा गुणवत्ता तो सिद्ध करतो तेव्हा तो महान बनतो. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा तेलाचा एक बुंद बुडवू शकत नाही. यावेळेला ऑन साइडला चेंडूला मात्र खेळला जातोय. मिळवण्याचा क्षेत्रक्षेत्र पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीटली केली जाते आणि यावेळेला एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 70 धावा या फलकावर. एक सॅटिस्फाईड टोटल आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाने 2 सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी करत असताना 70 क्रॉस केलेले आहेत. परंतु इथे सिच्युएशन वेगळी असेल, कारण जेव्हा चेस करतात तेव्हा थोडासा दबाव असतो. जसं भारतीय संघांवर आपण पाहिलं असेल कित्येक वेळा. परंतु आज ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला वानखेडे स्टेडियमवर आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला. यावेळेला करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला तर ऑन साइडला चेंडू निघून जाईल. बराच वेळ हवेत आहे आणि चेंडू ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईल मध्ये मोहित यावेळेला सुरेख पद्धतीने झेल टिपतोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळेला इथे उपस्थित झालेले आहेत धानिव गावचे एक चांगले व्यक्तिमत्व महेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. एक चांगलं व्यक्तिमत्व धानिव गावातून खऱ्या अर्थानं भिनार मध्ये रुजू झाले आणि त्यानंतर धानिवचा जो प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत
70. तर विनोद प्रजापती आरके इलेक्ट्रिक वालिव यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 70 धावा. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा राकेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला करण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी सेकंड टाइम येते. आता मात्र सोडणार नाहीयेत राकेश. आणि या ठिकाणी 70 धावांवर खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाला या ठिकाणी ब्रेक लागलाय. या पण टॉस कडे जाणार आहोत. 71 धावांचं लक्ष्य हे समोर या ठिकाणी पाहायला मिळेल. आदरणीय सन्मान्य ब्रिजेश मडवी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल व्हावा. त्यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं या ठिकाणी आलेलं आहे. सातत्याने स्पर्धा असतात तेव्हा मात्र त्यांचं सहकार्य मोलाचं असतं. तर या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आपण टॉस कडे वळणार आहोत. तर या पण टॉस कडे जाणार आहोत. प्रणय पाटील एका साईडला मुंबई प्रीमियर लीग त्यांनी हाताळले. मॅन फ्रॉम उमरोळी प्रणय शशिकांत पाटील आणि कृपेश पाटील गोपे या नावाने ओळखले जातात. मॅन फ्रॉम नवसई. तर या पण टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड बायचं यस इट इज अ हेड. आणि या ठिकाणी प्रणय पाटील या ठिकाणी आपण पाहतोय टॉस मडवी साहेब आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर प्रणय टॉस जिंकलेला आहे. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपला? वी विल फील्ड फर्स्ट. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा माणूस असेल आपला? 60 ते 70 धावा चांगल्या आहेत इकडे. आमच्या पण टीमची कॅपॅसिटी आहे तेवढी. तर आम्ही 60च्या अगोदरच रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करू त्यांना. नक्की. ज्या पद्धतीने आता विश्वासू गोलंदाज कोणत्या गोलंदाजावर तुम्ही 4 गोलंदाज यूज करतील? ट्रम्पकार्ड गोलंदाज कोण असेल? सेम ऍज युजल जे आमचे मागच्या मॅचचे जे बॉलर्स होते त्यांच्यावरच जाऊ आम्ही. काय चेंजेस नसणार आहे. टीम पण आम्ही विनिंग साइडच खेळतोय. बाकी चांगली करते आमची टीम. होप सो गुड फॉर रिझल्ट. नक्कीच. ज्या पद्धतीने लेदर क्रिकेट आणि टेनिस चेंडूमध्ये खूप मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. याबद्दल तुझं मार्गदर्शन काय असेल अपकमिंग टेनिस क्रिकेटरला? टेनिस क्रिकेटर्सना माझ्याकडून एकच मीन्स ऍडवाइस आहे की टेनिस आहे चांगलं क्रिकेट आहे पण लेदर क्रिकेटमध्ये शिरा. लेदर क्रिकेट तुम्हाला ना कुठेतरी चांगली लाईफ देईल किंवा तुम्हाला चांगलं प्रेस्टिज देईल. जॉब्स वगैरे लेदर क्रिकेटला खूप अवेलेबल आहेत. तिकडून तुमची लाईफ खूप मीन्स कॉम्पिटेटिव्ह होऊ शकते. तर लेदर क्रिकेटमध्ये शिरा. समाजाच्या मुलांना पण सांगू इच्छितो का मीन्स जेवढे आपल्या समाजाचे जेवढे चांगले मुलं खेळतील ना तेवढे आपल्या समाजाचं नाव होईल. सो ऑल द बेस्ट फॉर देम. नक्कीच. शेवटचा प्रश्न असेल. अजिंक्य राणे जे एक भारतीय संघाचे आपण पाहतो एक चांगल्या प्रकारचं आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चला 2 फलंदाज या. तर असा कोणता अनुभव ड्रेसिंग रूम मधून शेअर करशील की तुला त्यांच्याकडून प्रोत्साहित केले गेले? खूप कूल आहे तो. मीन्स असा वाटत नाही कधी का इंटरनॅशनल क्रिकेट खेळतो. एकदम नॉर्मल ह्युमन बिंग सारखा वागतोय तो. कधीच मीन्स वाटू नाही देत की एखादा लंच जर आम्ही सोबत करत असेल तर आम्ही जे खातो तेच तो पण खातो. आमच्या जोडीला नॉर्मल गप्पा गोष्टी मारतो. तो खूप फ्रँक आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे. कधीच असा नर्वस नाही होऊन देत. ग्राउंड टू अर्थ आहे. तो खूप सपोर्टिव्ह आहे. नक्कीच. धन्यवाद. तुमचा अनुभव आमच्यापर्यंत शेअर केला. थँक्यू सो मच. खूपच टॉस जिंकला असतं तर काय निर्णय घेतला असता? फील्ड फर्स्ट. आता पणाच्या विरोधात खेळायचं 5 षटकांमध्ये काय टोटल असेल माइंडसेट? 65-70. आणि आता काय प्लेइंग 11 मध्ये चेंजेस केलेले आहेत? नक्कीच. बालेमामा यांच्याबद्दल काय म्हणशील? जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्यांचा मोठा सपोर्ट असतो तर यांच्याबद्दल काय म्हणशील? व्यक्तिमत्व सुंदर आहे. नक्कीच. धन्यवाद कृपेश पाटील. तर या आपण मॅच कडे प्रूव्ह करणार आहोत. तर टॉस जिंकलेला आहे तो आपण पाहतो. सारा 11 उमरोळी वन द टॉस अँड डिसाइड टू बोल फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाउ.
तर 4 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि 4 धावा. वेलकम रोशन, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वप्नील साने. तर धावांची गती स्कोरबोर्डवर 4 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. वेलकम बाउंड्री. अमर पाटील मॅन फ्रॉम बहाडोली. अप्रतिम सुरेख चेंडू होता, परंतु यावेळेला आपण पाहतो लक फॅक्टर याला म्हणतात आणि बाईच्या स्वरूपात चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. नरेश किनी परिपूर्ण चकतायत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. वेलकम मिथुनजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. अग्री प्रीमियर लीग 2020 हे पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं पर्व पारगावच्या मैदानात, वीर तानाजी पारगावच्या मैदानात पार पडलं. दुसरं पर्व जर आपण पाहिलं तर टेंबोडे या ठिकाणी पार पडलं आणि आत्ताचं हे चांदीप सेंटर आपण पाहतो. या मैदानात चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु चांगल्या प्रकारचं सचिन काका याने मात्र परिपूर्ण बांधून ठेवलंय. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, आपला अनुभव पणाला लावतोय आणि सुरेख लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करतोय. ही त्याची ताकद आहे, ही त्याची ओळख पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 9 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर पाटील ऑरेंज कॅपचा हकदार, इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून IPL मध्ये गेल्या वर्षात 692 धावांचा रतीब मात्र ज्याने केला गेला होता तो डेव्हिड वॉर्नर आजच्या दिवसामध्ये काय प्रगती करेल. बॉल टेम्परिंग आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू कुरतडल्या प्रकारे ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं, दोन्ही खेळाडूंना मात्र 9 महिन्याची बंदी आणली. स्टीव्हन स्मिथ यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला जर आपण पाहिलं तर फक्त हलक्याशा हाताने खेळला जातोय. कारण ज्या आदरणीय सन्माननीय भालचंद्रजी हरिभाऊ पाटील चांदीप यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयाचं आर्थिक साह्य आलेलं आहे. मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी राहत आहेत, धन्यवाद व्यक्त करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना डावकऱ्या हाताने थोडासा पावलांमध्ये बिघाड होतोय. अमर पाटीलने आज जो क्लास आहे तो मात्र त्याने दाखवलाय. पाहायचं या सामन्यामध्ये कितपर्यंत मजल मारेल. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जातोय धनेश चौधरी च्या हातामध्ये, चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव सिंगलच्या साहाय्याने येते आणि एकीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर मिसफिल्डचा फायदा मिळाला, 4 धावा आल्या आणि तदनंतर सिंगलला मात्र या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागतोय. मजबूर करतोय सचिन काका. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, भेदक मारा आतापर्यंत पाहायला मिळतोय या 3 चेंडूवर. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातोय. सुरेख टायमिंग डीप मिड विकेटला भेदून पंचांचं सिग्नल काय येतोय पाहायचं. 1 बाउन्स ओर धरू. 4 धावा येतात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. कंपॅरिझन करताना 16 धावेने मागे राहतोय तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. आई सप्तशृंगी सरपाडा हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंकडे तेवढी कॅपेबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे आणि पहिले षटक होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 15 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 रन, 15 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 71 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 71 रन्स टू विन, त्यामध्ये 15 धावा तर या ठिकाणी आपण पाहू शकाल. 15 धावा या फलकावर पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. चला घाई करा जरा प्लीज चेतन पाटील अँड कंपनी, वेळ न दवडताना, कारण अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 4 षटकं येणं बाकी आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 34 षटकांचा खेळ आपल्याला अजून खेळवायचा आहे. 3:50 मिनिटे झालेत ॲक्युरेट. भूषण आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना, हा सुद्धा खेळाडू उमरोळी गावातून बिलॉंग करतोय.
नुकतंच प्रणय पाटील मुंबई प्रीमियर लीग जे खेळतात त्यांनी मात्र आपला अनुभव शेअर केला. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट उमरोळीच गावातून बिलॉंग करत असताना गोलंदाजी मार्कवर यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. पायाचं ऑफ साईडला बॅटचा टॉप आहे. सचिन काका कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच फलंदाज यावेळेला जर आपण पाहिलं तर बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अमर पाटील बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. धावांची गती जर आपण पाहिली, चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका आणि फलंदाजाला विनंती करेन की प्लीज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. तर विदिन सेकंदामध्ये येणं क्रीजवर खूप गरजेची गोष्ट आहे, कारण शेड्यूल नुसार आपण 10 मॅचेस खेळतोय. त्याकरता वेळेची दिरंगाई करू नका प्लीज. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 रन 15 धावा या फलकावर पाहायला मिळते. थोडंसं वॉर्मअप करत जायचंय प्लीज. शुभम यावेळेला नवीन फलंदाज बॅटिंग ॲट नंबर 3 वर येतोय. विश्वास या ठिकाणी दर्शवेल का पायाचं. या अगोदर आशिष पाटील यांना आपण पाहिलं होतं T20च्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिलं असेल. श्रीलंकन संघासमोर श्रेयस अय्यर या संघाला मात्र 3ऱ्या क्रमांकावर जरूर पाठवलं आणि चांगल्या प्रकारचा त्याने खेळ सादर केला. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 15 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. चला घाई करा जरा प्लीज. यावेळेला चेंडूला पाहिलं, न्याहाळलं आणि सरळ चेंडू निघून जातो. या ठिकाणी पंचांकडे यावेळेला दाद मागतायत, परंतु पंच सहमत जरूर असतील, कारण ज्या पद्धतीने वाईट ड्रॉक ज्याला पाहायला मिळतं आणि त्याच मार्किंग वरून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर या ठिकाणी आपण पाहू शकाल. ज्या अनुषंगाने धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ती जर आपण पाहिली तर एकंदरीत 15 धावा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल तुषार. अमर पाटील बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी वाढले आई सप्तशृंगी सरपाडा या संघाच्या फलंदाजांची. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूप छान पद्धतीने वारंवार वाईट मागतायत, परंतु वाईट मागू नका. आपण एक चांगली मोठी स्पर्धा खेळतायत, मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा खेळतायत. कधी कधी मनाला खंत वाटते की एक काळ असा होता फक्त गोलंदाज अपील करायचे, परंतु असा काळ बदललाय की मात्र फलंदाज सुद्धा अपील करायला लागलेत. कुठेतरी मनाला खंत जरूर वाटते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 रन 3 चेंडूंचा खेळ झालाय. मॅग्निफिसंट बॉलिंग. भूषणचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने अचूक टप्प्यावर तोच धागा त्याने मात्र या ठिकाणी पकडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला दबाव वाढला होता. शॉर्टम्पूलचा फटका. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेतन पाटील पुढे सरसावतो. एक हरहुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. काल याच क्षेत्ररक्षकाने 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 17 धावा 17. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चार चेंडूंचा खेळ झाला आणि 17 धावा या फलकावर 17 रन. यावर करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पायाचा आहे चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेतन पाटील. नाईस फिल्डिंग. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. क्या बात आहे. चेतन पाटील आपल्या संघासाठी किती योगदान द्यावं हे मात्र चेतन पाटील 100% यावेळेला स्वतः झोकतोय मैदानाच्या आतमध्ये. नाईस फिल्डिंग. जीवाची आकांत आटापिटा आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रिकेट खेळासाठी जीव की प्राण मात्र असंच आपण म्हणूया. अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. चेतन पाटील हेड्स ऑफ यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 19 आणि विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य. यावेळेला ऑफ साइडला आपण पाहतोय सुरेख टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. नाईस टायमिंग. 6 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय तब्बल
25 रन 25 धावा या फलकावर पाहायला मिळतात. तुषार आता मात्र या ठिकाणी रोखणार नाहीये, थांबणार नाहीये, मात्र त्याचा बोलबाला जरूर दाखवेल. मी कशासाठी ओळखला जातो आणि हे त्याला ठाऊक आहे आणि म्हणूनच प्रतिस्पर्धी संघावर हुकूमत गोलंदाजावर गाजवतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन 25 धावा. आता मात्र विजयासाठी विचार केला तर 46 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 46 धावा. यानंतर होणारा सामना सारा 11 उमरोळी वर्सेस चामुंडा वॉरियर्स धुकटन. सारा 11 उमरोळी ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. चला घाई करा जरा, नो मीटिंग नो टाइम. अग्री प्रीमियर लीग 2020 पर्व तिसरे आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. आणि आजचा दुसरा दिवस सलग. काल 10:12 पहिला चेंडू मात्र फेकला गेला. 9:30 वाजता अॅक्युरेट उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 25 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 12.50 ची सरासरी ही आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा हे सामन्याचं समीकरण. जवळजवळ विचार केला तर 15.33 चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे. फलंदाज शुभम एका साईडला मात्र विचार करतोय की मला 3 नंबरवर या ठिकाणी जरूर प्रमोट केलं गेलंय. आज आशिष पाटील आपल्या कर्णधाराला जरूर विश्वास सार्थ ठेवेल का, पाहायचा आहे तो सातत्य राखेल का, याकडे लक्ष दिलं गेलंय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संदेश याच्या हातामध्ये झेल विसावला जातोय. शुभम याच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. या जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवर पाहायला मिळतात. 25 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धावांचं लक्ष. धनेश चौधरी एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. एका साईडला जर आपण पाहिलं तर तुषार चांगल्या प्रकारचं खेळ साकारत असताना हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता. सतीश कुरूप या ठिकाणी वळत आहेत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन. पालघर चषक झाला त्यावेळेला सतीश कुरूप, पीसी पाटील, आबा जे पाहायला मिळालं आवेगावकर हे सुद्धा मात्र हे 3 पंचांची भूमिका चांगल्या प्रकारची साकारली गेली त्या सर्कस मैदानात. एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र संजय पाटील आपण पाहतोय, आदित्य राऊत अँड सतीश कुरूप हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती 26 रन 26 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऑन साइडला आपण पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि तुषार एक सेट फलंदाजाचा जेव्हा झेल सोडला जातो, कमी टोटल आहे आणि त्या टोटल पर्यंत आता मात्र पोहोचण्याची जी नक्कीच आशा असेल ती तुषार पाटील याच्या बॅट मधून. धावांची गती स्कोरबोर्डवर 27 धावा 27. चेंडू फेकून झाले. जतीनगिरी आम्हाला दर्शवतात की 2 चेंडूंचा खेळ झालाय. 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडूमध्ये 44 धावांचं लक्ष. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिले तर शॉर्ट गली सचिन काका, संदेश सिली मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर घेतला जातोय, मिड ऑफ घेतला जातोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन थोडस वाईडिश. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. इम्प्रूव्हमेंट केलंय. गेल्या वर्षामध्ये एक वेगळी शैली होती या गोलंदाजाची चेंडू फेकण्याची. थोडासा क्रॉस यायचा आणि क्रॉस येत असताना थोडीशी त्याची एनर्जी ही वेस्टित व्हायची, परंतु त्याने मात्र स्वतःला प्रश्न विचारला एक चांगल्या प्रकारचा मी गोलंदाज बनेन आणि ही त्याची जिद्द या अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोपर संघातून खेळताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळतोय. गुड डिलिव्हरी. यावेळेला करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय का पाहायचं आहे. साऊंड सिस्टम तर अप्रतिम पाहायला मिळाली आणि शेवटच्या मोमेंटला यावेळेला आपण पाहू शकाल चेंडू सीमारेषेच्या
पलीकडे 6 धावांकरता आपल्याला पाहायला मिळतोय. यस, इट इज अ 6 रन. 6 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय 33 धावा, 33 रन. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर 38 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. तर प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी जरूर दिलं गेलं होतं, परंतु यावेळेला व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडू पास केला गेला. सो चेतन पाटील याच्या माध्यमातून इथे जर आपण पाहिलं तर एक षटकार जरूर रोखण्यात यश मिळवलं होतं आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 38 धावा, 33 धावा, 38 धावांचं लक्ष्य. यावेळेला पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय आशिष पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार, APL सिक्सर. धावसंख्या 39, 39 धावा. आता मात्र विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. या ऐकूया तत्पूर्वी आपण डिस्क जॉकीला. अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे तर आदरणीय सन्मान्य परशुरामजी पाटील साहेब बिरवाडी या ठिकाणाहून उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. मुख्य मंचावर अजून एक षटकार येतोय तर विनोद प्रजापती RK इलेक्ट्रिक वालीव, विनोदजी प्रजापती यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागले गेले. सातत्याने धावसंख्या 39 रन, 39 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर धनेश चौधरी. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर शॉट येईल का मिस, टायमिंग जरूर झालाय. शेवटच्या मोमेंटला चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी आशिष पाटील याच्या खेळीला पूर्ण विराम. धावांची गती स्कोरबोर्डवर 39. इथून सुद्धा सामना मात्र या ठिकाणी कलाटणी मिळू शकेल, परंतु त्यासाठी विकेट फॅक्टर, कन्झिक्युटिव्ह चेंडू डॉट या ठिकाणी फेकावे लागतील आणि धावांची गती 39, 39 धावा. या ऐकूया तत्पूर्वी आपण डिस्क जॉकीला. सूरज चला, आई सप्तशृंगी सरपाडा संघाचे फलंदाज जरा थोडेसे उशीर करतायत. आशिष पाटील थोडीशी दखल घ्या जरा, कारण आयोजक या ठिकाणी आम्हाला दर्शवतात. धावसंख्या झालेली आहे ती 39, 39 धावा या फलकावर. चला, टीम मीटिंग मात्र या वेळेला आपण चला फलंदाज घाई करतात. आई सप्तशृंगी सरपाडा संघाचे फलंदाज प्लीज घाई करा जरा प्लीज. आपण थोडस उशीर करतायत, त्यासाठी मी विनंती करेन हात जोडून. अजूनपर्यंत फलंदाज येत नाहीये, कुठेतरी दखल घ्यावी लागेल, लक्षात घ्यायचं आहे, कारण प्रत्येक खेळाडूला मात्र 1 मिनिट तरी वेळ लागतोय, त्यासाठी विनंती करेन. तर 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा, 39 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. धावसंख्या 39, 12 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 16ची सरासरी. चला घाई करा जरा प्लीज, टीम मीटिंग करू नका, ऑलरेडी टीम मीटिंग घेतलेली आहे तुम्ही. 12 चेंडू 32 धावा, 32 धावा, 12 चेंडू हे सामन्याचं समीकरण. अग्री प्रीमियर लीग 2020 पर्व तिसरे आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा सामना क्रमांक जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये जो सुरू आहे आतापर्यंत 7वा सामना आणि यानंतर 8व्या सामन्याला सुरुवात होईल. सारा 11 उमरोळी वर्सेस आपण पाहणार आहोत चामुंडा वॉरियर्स दुकटन या 2 संघांमध्ये. सारा 11 उमरोळी ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. तर 12 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चला घाई करा जरा प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज भागेश, यावेळेला हा सुद्धा गोलंदाज उमरोळी संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. उंच सकल बांध्याचा राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून वी फॅक्टर मध्ये मुख्य मंचाच्या छतावर यावेळेला चेंडू मात्र जाऊन राहतोय.
6 धावा. तुषार याचा हा झेल किती महागडा ठरतोय हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 45 रन 45 धावा. आता मात्र 26 धावांचं लक्ष असेल. या ऐकूया आपण तत्पूर्वी डीजेला. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं. तर या षटकाराने तुषारजी किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य मंचावर केलं जातंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 45 रन 45 धावा. जयेश पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. खास करून ते गुरुवारच्या दिवसाची वाट पाहत आहेत की आम्ही सुद्धा ड्रेस कोड मध्ये उतरू, चांगल्या प्रकारचं कमालीचं प्रदर्शन करू. स्वप्नील पाटील तसंच डॉन. धावसंख्या 45 45 धावा 26 धावांचं लक्ष. भागेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मिस टायमिंग जरूर झालाय. पायाचा एक धावा अर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतोय. धनेश चौधरी मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 46 रन 46 धावा. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये 25 धावा. 10 बॉल रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 गेंदे शेष और 25 रन की जरूरत. विशालजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. हॅलो, मी तुम्हाला खूप विनंती करतो की कुठेही डिले करू नका, जरा घाई करायची. तर यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त स्विंग टायमिंग सुपर शॉट. विशाल एक जबरदस्त करारा प्रहार. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 52 रन 52 धावा. आता मात्र 19 धावांचं लक्ष. 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये 19 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने मात्र फलंदाजी या ठिकाणी केली जाते. तर विशाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, दर्शवतोय की मात्र मला फलंदाजी करावी लागेल. आय एम ऑलवेज रेडी. बॅटिंग ऍट नंबर 5 वर आपल्याला पाहायला मिळतोय 52 धावा या फलकावर. 9 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 19 धावा. सामना मात्र या ठिकाणी जबरदस्त अंडरस्टँडिंग आपल्याला सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म वर विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म वर विकेट. थोडस मात्र यावेळेला अडथळा निर्माण होतोय. पंच आदित्य राऊत या ठिकाणी आपण पाहू शकाल डेड बॉल घोषित करत असताना 4:07 झालाय. खूप या सामन्याला उशीर झालाय. यावेळेला मात्र पुलचा फटका. पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. क्या बात आहे. विशाल याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. विशाल मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग ह्यूज 6. आता मात्र धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 58 धावा. अजून एक षटकार येतोय तर विनोद प्रजापती RK इलेक्ट्रिक वालीव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. बाहेर गेले चेंडू मात्र व्हॉलेंटियर्स आपण चेंडू रिटर्न द्यायचे आहेत. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 58 धावा 58 रन. सुपर बॅटिंग. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट. विकेट हॅट्रिक. विनोद प्रजापती यांच्याकडून RK इलेक्ट्रिक वालीव यांच्याकडून 1000 रुपयाचं सातत्याने हे पारितोषिक लागलं जात आहे. तर 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 58 धावा. यावरून सिद्ध होतं की अजून विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 धावांचं लक्ष. 8 चेंडू 13 धावा. आठ चेंडू 13 धावा. सुपर बॅटिंग. आई सप्तशृंगी सरपाडा संघाचे फलंदाज या ठिकाणी ती जरूर उमेद जागवत आहेत. यावेळेला ऑन साइडला उलटा चेंडूला मात्र कन्वर्ट केलं जातोय. धनेश चौधरी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी क्विकली फेकी करतोय. तत्पूर्वी 1 धाव. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 59. आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये 12 धावा. 7 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण. ताबडतोड फलंदाजी करणारा विशाल हा मात्र पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने त्याने फलंदाजी केले, परंतु एका साईडला मी कौतुक करेन तुषार या फलंदाजाचं.
10 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान देतोय. सुरेख फटकेबाजी करत असताना 230च्या स्ट्राईक रेटने. पुन्हा एकदा गोलंदाज भागेश. करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग जरूर झालाय. कॉटन बॉलची संधी, भागेश मात्र चुकी करणार नाहीये. थोडासा स्वतःवर निराश होतोय आणि शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी सफलता हासिल करतोय. तर आता 6 चेंडू आणि 12 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये. क्रिकेट शौकीन याच अशाच सामन्याची मात्र जास्तीत जास्त उत्सुकता लागलेली असते क्रिकेट शौकीनांमध्ये आणि ते आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत. अग्री प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम पाहण्यासाठी त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. धावसंख्या 6 चेंडू 12 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, काही करायची जरा. 6 चेंडू 12 धावा. फलंदाज अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जात नाहीयेत. वेळ दवडू नका मित्रांनो. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलिन जर्मनीचा, त्या व्यक्तीसाठी सुद्धा थांबू शकला नाही, तर आपणासाठी काय थांबेल. आणि 1 मिनिट फक्त लढाईमध्ये, युद्धामध्ये मात्र थोडासा उशीर झाला. नेपोलियन बोनापार्ट आणि तिथे मात्र तो युद्ध हरला होता. म्हणजे एक एक मिनिटं खूप महत्वाची आहेत. राजेश घरात पाण्याची व्यवस्था करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 59. 6 चेंडू 12 धावा. मिस्टर रोशन नवीन फलंदाज या ठिकाणी जाईपर्यंत या वळूया आपण डीजे ऑपरेटर कडे. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, क्षेत्ररक्षण सजवायचंय. जर आपण पाहिली तर 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 12 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या मुख्य मंचावर आयोजक या ठिकाणी पाहायला मिळतात, तसेच मान्यवर मंडळी, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद, त्यांचं हार्दिक स्वागत. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल तसतसा रोमांच वाढेल या स्पर्धेला आणि एक उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेला मिळतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर 59. 6 चेंडू 12 धावा. या जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन संघांमध्ये यावेळेला आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय रिक्षा चालक मालक संघटनेचे आपण पाहतोय युनियनचे जे अध्यक्ष आहेत अशोकजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जयवंतजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 59. 6 चेंडू 12 धावा. चला थोडीशी घाई करा, खूप वेळ दवडला गेलाय. जवळजवळ 1.25 तास या ठिकाणी झालेला आहे. 75 मिनिटे घेतलेत. अजून सुद्धा क्षेत्ररक्षण सजवलेलं नाहीये. मला वाटतं एकच कर्णधार नसेल, त्यासाठी मात्र सर्व कर्णधार बनतायत की काय. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय सचिन. यावेळेला खोलवर चेंडू जरूर होता. नरेश किनी मात्र चेंडूला यावेळेला जरूर कलेक्ट करतायत. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 60 धावा. आता चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर या लीगच्या मॅचेस मध्ये एक एक गुण मात्र गुणतालिकेमध्ये विभागून दिला जाईल. धावसंख्या 60 धावा. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये 11 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन काका या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय. चला घाई करा जरा प्लीज. यष्टीरक्षकाला खास करून मी विनंती करेन. पाच चेंडू आणि विजयासाठी 11 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल साठी अप्रतिम कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. आक्रोश होतोय. रेहान सुपर किंग्स बारडोलीस कक्षेमधून भरपूर मोठ्या संख्येने मात्र प्रतिसाद देत असताना आपल्याला पाहायला मिळतात समर्थक त्या संघाचे. आता मात्र 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूमध्ये 11 धावा हे सामन्याचं समीकरण. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण असतील, तदनंतर राहुल कुंभार, नितेश पाटील युट्यूबच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण पोहोचवलं जातोय. आणि स्काय चॅनल मात्र आपण पाहतोय स्काय टच चॅनलवर 101 आणि
यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला, मिस टायमिंग होतोय, स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. नरेश किने मात्र यावेळेला आपण पाहू शकाल हा ना करता करता एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि फेकीपर्यंत कॉम्प्रोमाइज करावा लागेल. एक धाव येत असताना संघ जाऊन पोहोचतोय. जतीन गिरे आम्हाला दर्शवत आहेत की एकंदरीत 61 धावा. अर्थातच आता आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावा. 3 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण. तीन चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. हा चेंडू निर्णायक, अजून 2 चेंडू निर्णायक असतील. इथे जर मोठा फटका येतो तर कदाचित सामन्याला पलटवार कलाटणी मिळेल. उलटा चेंडू होता. पंचांकडे दाद जरूर मागतायत परंतु पंच यावेळेला सक्षम आहेत आणि यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू आणि फळीचा संपर्क झालाय की नाही, मात्र यावेळेला नाही आणि बाईटच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते. धावांची गती एकीने संघ जाऊन पोहोचते फलकावर 62 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावा. 1 षटकार आणि 2 धावा तुम्हाला एक पॉइंट टेबल मध्ये घेऊन जाईल. चला घाई करायची जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. या ठिकाणी आपण पाहतोय चला घाई करायची. विशाल पंचांची कोणत्याही प्रकारची मात्र हुज्जत करायची नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. आपण एक चांगले खेळाडू आहात. स्पोर्ट्समॅन स्पिरिट इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण कित्येक वेळा पाहिलं, कारण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कधी झाला नाही, परंतु ज्या वेळेला सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न उतरायचे तेव्हा मात्र त्यांना अभिवादन करायचे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो त्यांच्या अंगी डिसिप्लिन होतं. म्हणून आदर्शपणा नेहमीच असावा आणि पंच म्हणून देव म्हणून संबोधले जातात त्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. सुपर मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज वेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सचिन काका या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही आहेत सचिन काका. यावेळेला आपण पाहतोय बाईकच्या स्वरूपात. आता मात्र 1 चेंडू 8 धावाची हृदयाची स्पंदने वाढली होती, परंतु 1 चेंडू आणि 11 धावा यंदाच्या रबर चेंडू मध्ये झालेल्या आहेत. या रबर सीझन मध्ये वाल्वादेवी क्रीडांगण अर्थातच पाहायला मिळालं नवजीवनच्या, तिथे मात्र त्या धावा संपूर्ण झाल्या होत्या. 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव. 1 चेंडू 8 धावा. षटकार तर जरूर येईल, परंतु नशिबाने साथ दिली तर चांगल्या प्रकारचा हा चेंडू जर फेकला तर कदाचित हा सामना झुकेल. तो प्रतिस्पर्धी संघ रिहान सुपर किंग्स बहाडोली. पुन्हा एकदा गोलंदाज जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपली स्ट्रेंथ दाखवतोय गोलंदाज. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल सुपर बॉलिंग सचिन काका यावेळेला दर्शवत असताना अप्रतिम जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आणि यावेळेला मात्र परिपूर्ण आई सप्तशृंगी सरपडा हा संघ मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. अप्रतिम रिहान सुपर किंग्स बहाडोली संघाचा मात्र झेंडा फडकवला जातोय. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चला शेक हँड करायचंय. प्लीज डिसिप्लिन दाखवा. चेतन पाटील आपण यायचं मंचावर या. 10 चेंडू मध्ये 41 धावांचं एक जबरदस्त आपण पाहिलं की चांगल्या प्रकारचा खेळ साकारला आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. चला या आपण समोर यायचंय. सचिन काका आपण सुद्धा डिसिप्लिन क्रिकेट दाखवायचं आहे. आपण सुद्धा हात मिळवायचे आहेत. इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला आपण देतोय या अग्री प्रीमियर लीगला.